तर आपण पुण्यातील शक्तिपीठांच्या यात्रेला निघालो आहोत आणि आता मी आलो आहे पुण्यातील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला. भवानी पेठ ज्या भगवतीच्या नावाने वसली आहे, त्या तुळजाभवानी मातेचं मंदिर या मुख्य रस्त्याला लागूनच आपल्याला बघायला मिळतं. रस्त्याला लागूनच आपल्याला मंदिराचं भव्य असं महाद्वार बघायला मिळतं आणि जेव्हा आपण महाद्वारातनं आत जातो, तेव्हा आपल्याला कल्पना येते की हे मंदिर अतिशय प्राचीन आहे, अतिशय जुनं आहे. आपण मंदिराच्या आतमध्ये गेल्याबरोबर आपल्याला एक भव्य अशी दगडी दीपमाळ दिसते. ही दीपमाळ ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण मंदिराच्या समोर असलेली ही जी दीपमाळ बघतो, ती पुण्यातील थोर योगीराज सद्गुरू श्री गुळवणी महाराज यांच्या हातून स्थापन झाली आहे. देवीच्या पुढेच देवीचे वाहन सिंहराज आहेत आणि मग आपण वळतो ते मूळ मंदिराकडे. देवीचे हे मंदिर जवळपास 300 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं. पण हे मंदिर कुणी स्थापन केलं, याची कथा काय, याची काहीही माहिती आज आपल्याला बघायला मिळत नाही. जेव्हा आपण आत जातो, तेव्हा आपल्याला आई जगदंबेच्या पुढील हा अतिशय भव्य दिव्य लाकडी आणि पुरातन असा सभामंडप बघायला मिळतो. या मंदिरात असलेल्या काचेच्या हुंड्या आपल्याला या मंदिराचं पुरातन वैभव सांगतात. या मंदिराचा उल्लेख पेशव्यांच्या 1768च्या एका सनदेत मिळतो. त्यामध्ये या मंदिराचा उल्लेख केला गेला आहे. म्हणजे हे मंदिर त्याहीपेक्षा अधिक पुरातन आहे हे नक्की होतं. आणि मग आपण वळतो आईच्या मुख्य गाभाऱ्याकडे. अतिशय पुरातन आणि अतिशय सुंदर असा हा गाभारा आणि त्यापुढे आईच्या चांदीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. उत्सव मूर्ती आणि त्यामागे मग मुख्य गाभारा आपण बघतो. गाभाऱ्यामध्ये आईची 2.5 ते 3 फूट उंचीची काळ्या पाषाणाची अतिशय मनोहारी अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आईचं रूप बघून कुणालाही आनंद झाल्याशिवाय राहत नाही. भवानी पेठेतली ही आई भवानी जरी तुळजापूरची भवानीचं ठाणं असलं तरी देवीची ही मूर्ती चतुर्भुज आहे. भवानी मातेचं दर्शन घेऊन आपण जेव्हा सभामंडपात जातो, तेव्हा आपल्याला आई महिषासूरमर्दिनीचंही दर्शन घडतं. ही पण मूर्ती अतिशय जुनी आणि जागृत अशी आहे. तसेच मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला भगवान शंकराचं, नंतर भगवान पांडुरंगाचं प्राचीन आणि जुनं असं मंदिर बघायला मिळतं. तर मित्रांनो, आपण या नवरात्रामध्ये नक्की आई भगवतीच्या दर्शनाला या, सहपरिवार या. आपल्याला आई भगवतीचं दर्शन करून आपण जणू काही तुळजापूरला आलो आहोत याचं समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. जय जगदंब, जय भवानी, नमस्कार.